माझं नाव हर्षाली पवार आहे आणि मी नेरूळमध्ये राहते. माझं एज 26 आहे. फ्रॉम लास्ट इयर मला हा त्रास होता की मला इन्फेक्शन सतत होत राहायचं आणि त्या इन्फेक्शनमुळे मला पेन होतं इंटरनली स्कॅल्प साईडचा. आणि मग त्यानंतर मग मी बरेच डॉक्टर वगैरे पाहिले बाकी, बट मग मला तशी ट्रीटमेंट मिळाली नाही. ऍक्च्युली जो त्रास होता तो क्युअर नाही झाला. सो माझ्या फॅमिली डॉक्टर होते, त्यांनी म्हणजे अनिरुद्ध सरांना रिकमेंड केलं. सो मग मी इकडे फर्स्ट टाइम व्हिजिट दिलं. मी भरपूर डॉक्टर्स फिरले, तेव्हा मला ऍक्च्युली त्याचं क्युअर काय करायचं किंवा काही नाही ते नव्हतं कळालं आणि एक्झॅक्टली इन्फेक्शनचा रूट कॉज नव्हतं कळत. तर मग त्यानंतर इकडे आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जसं मी ट्रीटमेंट एक्सरे स्कॅनिंग वगैरे केलं, तेव्हा मग मला त्याचं रूट कॉज कळालं. सो मग त्यानंतर आम्ही ट्रीटमेंटला सुरू केली. मग माझं रूट कॅनल फर्स्ट त्यांनी केलं, मग रूट कॅनल नंतर आम्ही त्याची सर्जरी केली. तर मग त्या सर्जरीमुळे म्हणजे ते त्यांनी बोन ग्राफ्ट टाकून मग तो जो माझा इश्यू होता तो क्युअर करण्याचा प्रयत्न केला. सो आता म्हणजे मला जो ते पेन व्हायचं ते आता ते पेन वगैरे नाहीये. आणि मग त्यानंतर रूट कॅनल नंतर आम्ही कॅप वगैरे बसवली. सो आता माझी स्माईल बेटर आहे कम्पॅरेटिव्हली, कारण जो इश्यू होता तो पण क्युअर झालाय आणि त्या त्रासामधून ऍक्च्युली मी मुक्त झाले. कारण की खूप ऑलमोस्ट 1 इयर पासून मी हाच त्रास सहन करते. सो आता ते बेटर आहे. पुढच्या जाता त्या इन्फेक्शन सोबत मला मागे ऍक्च्युली माझ्या विस्डम टूथ मध्ये पण इन्फेक्शन होतं. सो मला कधी कधी ते इन्फेक्शन वाढले की मला तो दात म्हणजे माउथ ओपनिंग पण नाही व्हायचं त्या दातामुळे. सो ते पण मला अनिरुद्ध डॉक्टर सांगितलं. त्यानंतर मग मी या ट्रीटमेंट सोबत सोबत दोन्ही म्हणजे माझ्या ट्रीटमेंट झाला. सो मला ते बेटर पडलं की एका वेळी माझं दोन्ही क्युअर होऊन गेलं एकच सेम मेडिसिन्स मध्ये वगैरे. सो दॅट इज अ बेटर थिंग. त्यांच्यामुळे ते पण माझं पेन रिलीफ झालं. आधी मला सर्जरी सजेस्ट केली तेव्हा थोडीशी भीती होते, कारण की माउथ सर्जरी. सो थोडं तो एक भीती होती की सर्जरी वगैरे असं काही झालेलं नाहीये माझं पहिलं. बट सरांनी खूप पेशंटली ते हँडल केलं सगळं. सो मला ते पेनलेसच वाटलं, एवढा त्रास वगैरे नाही झाला कम्पॅरेटिव्हली. मी आधी दातांची ट्रीटमेंट त्या ठिकाणी केले. सो अनिरुद्ध सरांनी ते बेटरली हँडल केलं मला असं वाटतं. सो मी जस्ट थँक्यू बोलते त्यासाठी. त्यासोबत रिकव्हरी पण खूप फास्ट झाली तसं, आणि लोक वगैरे कंटिन्युअसली मी घेतले. तर मग फॉलोअप मध्ये रिकव्हरी फास्ट झाली आणि आता ते स्टिचेस म्हणजे सर्जरी केल्यानंतर 10 दिवस स्टिचेस होते, ते स्टिचेस वगैरे रिमूव्ह केले. पण म्हणजे ते पेनलेस होतं, मला काही त्याच्यामध्ये त्रास वगैरे झाला नाही. तर निदान काय चांगली ट्रीटमेंट देत आहेत पेशंटला. सो ही सो स्किलफुल. आणि म्हणजे त्यांच्यामुळे माझा त्रास कमी झाला, तर मी नक्कीच दुसऱ्यांना रिकमेंड करेन अ, इथून पुढेही. आणि इवन मी पण कधी त्रास झाला तर मी इथेच येईल.